गुड मॉर्निंग गाईस. आजचा ब्लॉग खतरनाक असणार आहे. आपण स्टार्ट करत आहोत खारघरमधून, कारण माझा मित्र कुणाल माझा वेट करत आहे. आजचा प्लॅन डायरेक्ट बाईकवरून मुंबईचा कोस्टल टूर आहे. तिथं आपण अक्सा, मार्वे आणि लास्ट जो बीच बघणार आहे. हे 3 बीच आपण कॅप्चर करणार आहोत. टोटल 49 किलोमीटरचा राईड आहे. सो फुल पैसा वसूल ब्लॉग बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर. तर आज मी चाललो आहे अक्सा बीचला आणि मार्वे बीचला. तर आजचा आपला प्रवास सकाळच्या 6ला आम्ही निघतोय. मी माझ्या मित्रासाठी थांबलोय, आता येतोय. आज ओमकार नाही, आज कुणाल आहे. ओमकारने टांग दिली काल आपल्याला, म्हणून आज कुणालला पकडलं. कारण मोठ्या प्रवासासाठी एक कोण ना कोणतं सोबत असलंच पाहिजे आपल्या. तर बघू, मित्र आला, तुम्हाला इंट्रोड्यूस करून देऊ. त्याच्यानंतर आपण निघूया पहाटे. आज मुंबई फिरू, वेस्टर्न मुंबई. बघूया आजचा प्रवास कसा जातो. पूर्ण दिवस जेवढं होईल तेवढं कॅप्चर करू, पार्ट वाईज आपण पब्लिश करू. बघूया, चला निघूया. बघू शकतात, आता माझा मित्र आलाय कोणा, फुल बॅग बिग घेऊन रेडी. हाय कर, हाय हाय कर, हाय गाईज. चला तर मित्रांनो, आता मित्र आलेला आहे. तर आता आपण आपला प्रवास सुरू करूया. तर आता आपण निघतोय. हेल्मेट इथे घालू, सेफ्टी फर्स्ट. चला तर मित्रांनो, सुरू करूया आपला प्रवास. आपण 15 मिनिटात वाशी ब्रिजला पोहोचलो. आता आपण वाशी ब्रिज टोल क्रॉस करत आहोत. हा मोमेंट मस्त फील देतो. नवी मुंबई टू मुंबई एंटर करायला. मॉर्निंग टाईम आहे, पण ट्रॅफिक खूप फ्री आहे. त्यानंतर 1.5 तास डिले पक्का आहे. तर आता थोडं उजेडतंय. आता आपण मानपूर एरियामध्ये आलो आहे. हे मुंबईचा एंट्री पॉईंट आहे, म्हणून फेमस आहे. इथं रेल्वे जंक्शन पण आहे आणि नवी मुंबई कनेक्ट होतो मेन सिटीला. फ्रॉम इयर मुंबई ऑफिशियली स्टार्ट झाली समजा. बघू शकतात, मुंबईला सगळे आपल्या कामाला सकाळच्या पारीत जायला तयार असतात. मानपूरचा जवळपास चांगली जागा म्हणजे मानपूर हलका आहे ना. मानपूरला बिगेस्ट पोस्ट आहे ना, मोठा डम्पिंग आहे. ते तुम्ही राईट साईडला बघू शकता. हा डम्पिंग एरिया होता. तर इथं वॉल लावल्याचं मला आपल्याकडे सुपर पॉवर आहे. हां, सुपर पॉवर बघू शकतात. मोठी बस्ती आहे आणि इकडे किती पोल्युशन आहे. या एरियाला बेंगलवाडी बोलतात. ॲक्च्युली हे माझं जुनं घर आहे. माझं लहानपणीच गेलं. आता छेडानगर साईड आपण वेस्टर्न लाईनकडे निघालो. BKC लाईनने डायरेक्ट अंधेरी जोगेश्वरी डायरेक्शन थ्रू आपण मालाडला जायला निघाला. मॉर्निंगमध्ये राईड करायचा तर ही बेस्ट टाईम आहे. बघा प्लेन नियर बाय झालेला आहे.
तर आता आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला पोहोचलोय मित्रांनो. तर हे बघू शकता ट्रॅफिक, म्हणजे मुंबई सुरू झालेली आहे. जिथं ट्रॅफिक आहे तिथं मुंबई आहे. मुंबई म्हणजे ट्रॅफिक. सगळे आपल्या आपल्या कामाला निघाले. काय हां काय तर इथं जवळपास मुंबईचा एअरपोर्ट आहे राईट हँड साईडला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अजून आपण इथं पण एकदा विजिट करू. तुम्हाला लोकलमध्ये तुम्हाला आहे ना इकडे बाईकचे पार्ट, कारचे पार्ट खूप काय तुम्हाला आता आपण सांताक्रूजला पोहोचलोच आहे. बघा बघा प्लेन नियर बाय आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट, म्हणून इथे प्लेन स्पॉटिंग हवी मस्त होते. बेस्ट टाइम व्हिडिओ कॅप्चर करायचा तर मॉर्निंगला या. क्लोजअप, स्लो मोशन, प्लेन शॉट. वा फायनली 49 किलोमीटर राईड नंतर बमने आन्सर दिले. गोरेगावला थोडं रेस्ट घेतो. पाणी पिया रे भाई, डिहायड्रेशन नको. तसं आपण निघालो 2 किलोमीटर पुढे मालाड. चल प्लेन मालाड वेणी असा बीचला पोहोचलो. अरे वा, इथे शूटिंग सेटअप झाली आहे. वेब सिरीज शूटिंग चालली आहे. हाय फ्रेंड्स, आता आपण अक्सा बीचला आलो. तर इथं पार्टी शूटिंग चालले. चांगलं एक तर वेब सिरीजचं आहे असं माहिती पडले शूटिंग. बघू अजून थोडाफार कोण हिरोईन आहे काय माहीत नाही. माहिती पडलं तर आपण दाखवू शकतात. सकाळी माणसं वॉकिंग, क्रिकेट किनारे. फॉर फिल्म HRX म्हणजे ऋतिक रोशन फिल्म. आणि गेस वॉट, आम्हाला ॲक्ट्रेस दिसली आलिया फर्निचरवाला, पण शूटिंग सीन कॅप्चर करू शकत नाही. सो एंडपर्यंत वेट करू आपण, त्यावर आपण एन्जॉय करू बीच. चला चला तर आपण पण बनवूया काय तर. हे काय तर आता आपण पण काय तर बनवूया. आलो एवढ्या लांबनं. तर या माणसाने अजून कपडे चेंज नाही केले. तो बोलतोय भाई मी नाही. कसं तसं त्याला जबरदस्ती केलंय. आता तो कपडे चेंज करायचं चाललाय. बघू मग जाऊ. मी पण माझा शर्ट ब्ल्यूवाला ठेवतो, सँडवर जाईल. चला चल ना किती नखरे करणार. मला सगळं काढायला लागलं. कपडे चेंज केलेत. एक नुसतं आता शॉर्ट्सची चेंज करायची बारी, पण त्याचा शॉर्ट्स माझ्या हातात आहे. ठीक आहे नाही डाल. तुम्ही बघू शकता तू पाठी नारळ पाणीवाला काही किती झाले. तिथं एक लोटी एकच बोट आहे दिसते मला शिपमध्ये. तर यांनी चेंज केले आता. नाही करतोय, चेंज नाही केले. पहिला माणूस बघतोय शॉर्ट्सवर सॉक्स घालून, जसं की रेते हा ही खेळायला काय बोलतात फुटबॉल. वा नाळाबाद तुझीच आहे का उलटी घातली. तिथं शूटिंग चाललंय म्हणून आपण तिकडे जात नाही.
बघू शकता कितीतरी क्राऊड आहे. तर हाय फ्रेंड्स, आता आपण चेंज केलेत कपडे. हा कुणाल बघा पहिलेच रेडी, छोटा बच्चा. ओ छोटा बच्चा, चल चल चल. 6-7 बघा. तर कुठला स्पॉट जाऊया आपण. असं त्याला हँडल पण नाही. आवडत दिलं काय काय दिलं. हाय 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 याला हाय काय पकडायला पण नाही याला. फ्लो चेंज करून बीच मूड ऑन. पुन्हा स्टार्टिंगला मदत करत होता, नंतर हा पाण्यामध्ये पळून गेला. मी 10 मिनिट सिरियसली सँड आर्ट करत होतो, पण वेव येऊन सगळे फिनिश केले. प्रॉपर 30 मिनिट वॉटर एन्जॉय केली विथ प्रिकॉशन. भेटू सगळंच भेटतात आपल्याला. मला काय तर बनवलंय आपण. पाणी नाही आलं समुद्रात, तर मी इथं नारळ पाणी घेतलंय, ते बघू शकतात. अजून कुणाला गेलंय पाणी चेंज करायला. नारळ पाणी मस्त आहे. अकरा वाजता कोकोनट वॉटर टाइम प्लस सनबाथ आम्ही दोन्ही एन्जॉय केले. अजूनही अर्धा एक तास झाला तिथं शूटिंग चालूच आहे. चला तर मित्रांनो, अजून जरा एक्सप्लोर करूया. चला चला जरा शूटिंग पण बघूया. तिथं झालं जरा फोटोशूट इथे. काय रे, कसं गेलं फोटोशूट? इंस्टाग्रामवर दिसतील तुम्हाला. बरोबर. तुम्ही इंस्टाग्राम पेज फॉलो नसेल केला असल्या तर फॉलो करा इंस्टाग्राम पेज आमचा. सेम ID नाही आहे, त्याच्यावर पण चांगले व्ह्यूज आहे. तुमचा सपोर्ट चांगला आहे. चला तर, कसा वाटला रे आज का बीच? मला चांगला वाटला, मजा केली. आता मी थोडा एक्सप्लोर पण करणार आहे. बघू आता काय. तुम्ही आमच्यासोबत स्टे ट्यून राहा, तुम्हाला चांगले कॉन्टेंट हे सगळं भेटेल. जर तुम्ही येत असले तर चांगली प्लेस आहे ही. एकदम क्राऊड नसतो याच्यावर जास्त. अजून फॅमिलीसोबत यायचा बेस्ट टाईम आहे मॉर्निंगचा आणि इव्हिनिंगचा. दुपारचा येऊ नका, कारण उन्हामध्ये खूप झोप लागते, ऊन लागतं. मग काय भाई बीचवर आम्ही थोडा लवकरच आलो, नाहीतर आम्ही पण आलो असतो.
फायनली शूटिंग एंड व्हायला आलता. तर क्विक सेल्फीसाठी मी आलिया फर्निचरवाल्यापाशी गेलो. त्याला रिक्वेस्ट केला मॅम वन सेल्फी, पण चांगली होती. मॅमनी एक सेल्फी घेऊ दिली आपल्याला. बेस्ट सरप्राईज ऑफ द डे होता माझ्यासाठी. तर शूटिंग किती झालंय, एन्जॉय पण केलंय आजचा बीच. तुम्हाला कसा वाटला सांगा. तर आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे चला तर friends, मार्वे बीचला आता जातो. आपण मार्वे बीचला जाऊया. हिरोईन सोबत एक फोटो पण काढलाय बस, पण त्यांचा शूटमुळे कॉस्ट्युम बघू टाकू तरी इंस्टाला फोटो टॅग करू मॅमला. भेटला आता आता मी बोलला आहे चालवतोय गाडी. तर जाताना आज मुंबईला जाताना, मुंबई नाही घरी जाताना ते चालवणार, कारण येताना खूप आमच्या दोघांचे मग दुखले असे दुखले की इंजेक्शन दिल्यानंतर जी सून होतं ना तसं सून चालतं आमचं. काय बोलतो. नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे मार्वे बीचला आपण जातो. इथे जेटी तुम्ही बघू शकता. पण आता सध्या मार्वे बीचला पोहोचलोय. तर फ्रेंड्स आता मी आलोय मार्वे बीचला, जेटीला. मार्वे बीचला जेटी आहे, मच्छी मार्केट आहे, खूप शिप्स आहे, तुम्ही बघू शकता. इथे जेटी आहे आणि फेरी सर्व्हिस मिळते. फेरी राईड पॅगोडा कोराई बीच साईडला जाते. क्लीननेस मस्त मेंटेन केले आहे. तुम्ही समोर बघू शकता पॅगोडा दिसत असेल तुम्हाला. टाइम कमी आहे म्हणून आपण 15 मिनिट एक्सप्लोर करून आपण जाऊ कधी. नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालो. कबूतर समजून कावळे येते तिथं. तर फ्रेंड्स आता मी निघालो घरी जायला. त्या बाईची इच्छा होती चर्चगेटला जाऊया बोटने, पण इथनं एकाने तर सांगितलं ऑटोवाल्याने चर्चगेटला जाती, पण इथं आल्यानंतर विचारलं चर्चगेटला जातच नाही मार्वेवरनं. तर आपण नेक्स्ट टाइम बोटमधून पावच्या धक्क्यावरनं जाऊ अलिबागला. शिपचं पण हां आपला बेलापूर जेट्टी होतो. बेलापूर जेट्टी किंवा पावच्या धक्क्यावरनं जाऊ, कुठला तर जाऊ. अलिबाग पण फिरू आपण, हवं तर स्टे पण करू. बघूया, वन डे ट्रिप करायची कधी पण, कसं येऊन जाऊन लवकर, हा का नाही. मला तर आता घरी निघतो. तुम्हाला कसा वाटला मार्वे, अक्सा बीच, अजून आपलं शूटिंग. फायनली आलो जुहू बीचला. बाईक पार्क करून बस वॉशरूम सर्च केला. लॉंग राईड नंतर कंट्रोल नाही होत रे. बीच वाईब मस्त आहे. तर हा आमचा जुहू बीच मुंबईचा. तुम्ही बघू शकता तिथं किती तर राईड्स आहे, अजून क्लीननेस मेंटेन आहे. लास्ट टाइम माझ्या मम्मी सोबत आलो होतो. कधी आलेलो मला हे पण आठवलं. बोट राईड 200 रुपये पर पर्सन. अजून तुम्ही बाकीचे राईड्स पण एन्जॉय करत असले तर तुम्हाला पॅकेज पण असतं, ते लोक देतात. 1500 रुपयाचं काय पॅकेज असतं त्यांचं. फुल स्पीड राईड पण पाण्याची
फुल स्पीड राईड पण पाण्याची स्पेशल मस्त फील देते. वर्सोवा बीच आहे, सिल्वर बीच आहे, असे सगळे बीच किनारे कनेक्टेड आहे सगळ्याला. हे बघू शकता खूप सारे बोट साईड आहे. जर तुम्हाला हवा असलं तर तुम्ही पण या जुहू बीचला. चल आता आपण खाऊया पावभाजी एंडमध्ये. बघूया कुठं तरी खाऊ पावभाजी. एवढे आहेत आपल्याला विचार करायला लागतं कुठं भाई खाऊ कुठं खाऊ. अंगडी लेवल 100% होतं. सकाळनंतर आपण सकाळी 6 वाजता निघालेलो. नारळ पाणी नंतर आता दुपारचे 12 वाजतात. खूप हंगरी झालोय आपण, भूक लागले खूप, तर आम्ही गेलो खावली. जुहूची स्पेशल पावभाजी आपण खाऊया. आता पावभाजी खाऊन झाले. सँडविच मागवलं आहे बाईने. तवा पुलाव मागवलेला. कसा टेस्ट तवा पुलावला सगळ्यात त्याला समजायला पाहिजे होतं कुठं काय ऑर्डर करायचं. ते तुला समजायचं, त्याला समजलंच नाही. मी ऑर्डर केलं मुंबई स्पेशल बटर पावभाजी. कोणालने तवा पुलाव ऑर्डर केला. ऑनेस्टली पावभाजी ओके होती, पण कोणाला बिलकुल आवडली नाही तवा पुलाव. मग काय, सँडविच आपल्याला वाटलं थोडं असेल म्हणून मी ग्रिल सँडविच ऑर्डर केलं. तो पण टेस्टलेस होता. बिल आलं 700 रुपये. सिरियसली फ्रेंड्स, 5 लोक रेस्टॉरंटमध्ये फुल जेवणार, त्यात बिल येत नाही. बीचवर खाणं ऑर्डर करायचं असेल तर जरा केअरफुल राहा. फिरून झालाय जो मी. आता जाता जाता गोळा खाऊया, निघूया आपल्या घरी. काल भेटलाय जरा पाण्यात जाऊन येते बोट राईड करून. तर आता हे गाडी चालवणार आहे. त्याच्या पहिला गोळा खाल्ला पाहिजे मुंबईला बीच किनारे. चल कोणा. खूप त्यानंतर मूड फ्रेश करायला डायरेक्ट मुंबई स्पेशल गोळा. मी गेलो गोळावाला शोधत. गोळावाला दिसला. ऑर्डर केलं रोजशाही फ्लेवर. तो सिरियसली खूप डिलिशियस होता. हा मोमेंट परफेक्ट एंड होत होता. एवढं टेस्टी होते. तुम्ही पण प्लीज ट्राय करा. रोज फ्लेवर, शाही रोज फ्लेवर एकदम रॉयल फील येते. खूप चांगलंच आहे. कॉलेजला टेस्ट. आता राईड 3 बीचेस, शूटिंग सरप्राईज, प्लेन स्पॉटिंग, बोट राईड आणि फूड शॉप. तुम्हाला असा लॉंग कोस्टल राईड ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट करा नेक्स्ट कोणता मुंबई राईड करू. अंटिल नेक्स्ट ब्लॉग, राईड सेफ, स्टे हॅपी.